पोएम है। कवितेचं शीर्षक आहे ओली भेळ। इंग्लिश डिपार्टमेंटच्या पोरांचा मेळ महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या मिश्रणातून बनलेली जणू ओली भेळ। तेव्हा कवितेचं शीर्षक आहे ओली भेळ आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या जिल्ह्यामधलं जे भाषा आहे, मराठीचं व्हरायटी आहे ते शैली टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे आगळं वेगळं असे ओली भेळ काव्यात्मक तयार केले आहे। सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या लाडक्या ओंकार पासून। पहिल्या कडव्यामध्ये ओंकार म्हणतो, आबे येऊ राहिलोय आबे येऊ राहिलोय म्हणता म्हणता ओंकार पुढे आला। भारदस्तेपणे आपला नगरी झटका धावून गेला। जवळी ज्याच्या सदा सर्वदा बुद्धीचे वैभव आहे, जवळी ज्याच्या सदा सर्वदा बुद्धीचे वैभव आहे, उगन व माय तो नांदेडचा पोट्टा होय। नाशिकला नाशिक म्हणे होईनाला होईना गेलंय। नाशिकला नाशिक म्हणे होईनाला होईना गेलंय। अशी भाषेची अमोल शिदोरी नांदगावहून कोणीतरी घेऊन आलंय। जिथे बटाट्याच्या चटणीलाही भरीत म्हणण्याचा प्रचार आहे, जिथे बटाट्याच्या चटणीलाही भरीत म्हणण्याचा प्रचार आहे, ओळखा पाहू कोण? अहिल्यानगरच्या चोंडी जवळचा हा आगळा वेगळा आविष्कार आहे। लेक्चर मिस न करण्याचा ज्याने पाठ दिला, बरं का, लेक्चर एकही मिस केलं, लेक्चर मिस न करण्याचा ज्याने पाठ दिला असा लोकनियुक्त सिंहार आपला निर्भयपणे अभय झाला। रोहित संबळ आणलंय का? संबळ घेऊन धूळ उडवीत धुळ्यावरून रोहित आला। संबळ घेऊन धूळ उडवीत धुळ्यावरून रोहित आला आणि खानदेशाच्या अहिराणीचं गुज सांगून गेला। अनभिषिक्त निषाद राणा, तुझ्या व्हॉट्सअप करून घेतलंय बरं का ते। अनभिषिक्त निषाद राणा आणि काय प्रकाशन तुझं? आविष्कार पब्लिकेशन, ओके। अनभिषिक्त निषाद राणा प्रकाशनाच्या प्रकाशातून दिसे पुणेरी बाणा। ज्यांनी फक्त विभागाचे तोंडच काहीदा पाहिले, ज्यांनी फक्त विभागाचे तोंडच काहीदा पाहिले, ऋतुराज योगेशचे नाव फक्त हजेरी पटावरच राहिले। सोलापूरच्या पंढरीचा निरोप सांगून गेला, सोलापूरच्या पंढरीचा निरोप सांगून गेला आणि दर्याप्पा आपल्या हार्डवर्कने हेड कॉन्स्टेबल झाला। भीमाशंकरच्या नदीचा एक प्रवाह शांत इथे वाहिला। माय सेकंड इयर्स रूममेट। भीमाशंकरच्या भीमा नदीचा एक शांत प्रवाह इथे वाहिला आणि शांततेचा पाईक मित्र विशाल इथे पाहिला। पावरा हे बालाजीचं, बालाजी रूमवरच आला नाही, पावरा हे बालाजीचं आडनावच फक्त नव्हे, पावरा ही खानदेशातील एक भाषा देखील आहे, ते नंतर कळलं। ज्याच्या नावात जवळगे, आठवतं का विशाल जवळगे? ज्याच्या नावात जवळगे तो जवळ विभागाच्या राहिला नाही, ज्याच्या नावात जवळगे तो जवळ विभागाच्या राहिला नाही, कोण्या जिल्ह्यातील होता कधी काही पाहिला नाही। अविनाशकड लक होता, अविनाशकड लक होता, जुदो आणि क्रीडा विश्वाप्रती तो जरा रोकठोक होता। आणि शेवटी कोणी उरलं नाही मला वाटतं मुलांमध्ये। श्रीगोंद्याचा कागद लेखनी सवे हे सगळं निरीक्षण मांडून गेला। श्रीगोंद्याचा कागद त्याच्या लेखनी सवे सर्व निरीक्षण मांडून गेला आणि जाता जाता कवी म्हणून कृष्णा नाव सांडून गेला। What a great performance.